नमस्कार, मी शीतल खराडे. आपण पाहता श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. आजची बातमी. हे कसं आहे, शंकर पार्वती संवादामध्ये जे सारीपाट खेळले त्या सारीपाटमध्ये ते शंकर हारले होते. हारल्यानंतर रुसून जे आले ते इथं एकांत ठिकाण होतं, एकांत तरी होती. आणि इथं गंगा नदीचं हे आहे आपलं माणगंगा नदीचं उगम ठिकाण इथं आहे. इथून माणगंगेचा सुरुवात होते. या ठिकाणी त्यांना प्रसन्नता वाटली, त्यामुळे इथं त्यांनी साधना केलेली आहे. ही साधना ठिकाण असल्यामुळे ते गुप्त झाले, म्हणून त्याचं नाव गुप्तलिंग आहे. ही साधू संन्यासाचा आश्रम आहे. हे दशनामी आखाड्याची गादी आहे. जुन्या आखाड्याची गादी असल्यामुळे तिथे हे परंपरेप्रमाणे साधुशाहीचा नियम आहे. साधूंच्या समाधी आहे. हे पिंपळ वृक्ष आहे, मंजाबाई आहे. हे सगळं म्हणजे निसर्गरम्य आहे. जटाकुंड आहे, लहान मोठी कुंडांची नाव आहे. ती शंकराला त्यावेळी नदी आणि स्त्रीच्या रूपात दर्शन दिलेलं होतं. त्या ठिकाणी ही गुप्तलिंग आहे. या ठिकाणची जी कुंड आहे ती मंजाबाईची पिंपळाच्या झाडाखाली मंजाबाईचे वास्तव्य असते. तिथं एक मंजाबा म्हणजे एक ब्राह्मणाचा लहान मुलगा, त्याची ते भक्ती मार्गातून सेवा केलेली असते, त्यामुळे ते प्रसन्नता झालेली असते. म्हणून ती मंजाबाचं ठिकाण ती पिंपळाच्या झाडाखाली आहे. हे साधूच्या समाधी आहे. त्या साधूची ध्वनी आहे. आधी परंपरेनं इथं साधुशाहीच्या नियमातून राहावं लागतं. तुमचं नाव? माझं मी परमपूज्य शांताराम गिरी महाराज, श्रीपंच दशनाम जुना आखाडा, गिरीनामा ही घरीची गादी आहे. इथले गादीपती पहिले परमपूज्य सद्गुरू ब्रह्मलीन सर्वदानंद गिरी महाराज म्हणून यांची समाधी आहे. समोरचे 3 समाधी आहेत, त्यांचे दर्शन दाखवा. ते समाधी दर्शन दाखवा. ओम बरोबर घेतलं. खाली ढकल की मोहिनी, खुर्चीच्या खाली कोणता देव आहे? कोणता देव आहे? गणपती मंदिर.
काय